तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, राशन कार्डवर केवायसी करणे आता खूप जास्त महत्त्वाची झालेली आहे आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला तुमच्या राशन कार्डवरील असलेल्या सर्व सदस्यांची या ठिकाणी केवायसी करायची आहे. जर केवायसी 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण झाली नाही, तर त्यापैकी ज्या व्यक्तींची केवायसी पूर्ण नाही, त्या व्यक्तींचे राशन तुम्हाला यानंतर मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहे. तुम्हाला तुमच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये तुमचं आधार कार्ड आणि राशन कार्ड घेऊन जाता येईल. त्या ठिकाणी थंब लावून तुम्हाला केवायसी करता येईल. आणि जर तुम्हाला स्वस्त धान्य दुकानात जाणे शक्य नसेल, काही नागरिक जे आहे ते आपल्या गावाच्या बाहेर, शहराच्या बाहेर दुसऱ्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी त्यांना केवायसी करणं शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची मोबाईलवरच या ठिकाणी केवायसी करू शकता. त्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे आणि एका पोर्टलची गरज पडणार आहे. ते दोन्ही मार्ग मी तुम्हाला या ठिकाणी सोप्या पद्धतीत सांगणार आहे. तुम्हाला थंब लावण्याची गरज नाही. फक्त तुम्ही तुमचं आधार कार्ड यावर येणारा OTP टाकूनच तुमची राशन केवायसी जी आहे ती डन करू शकता आणि आपलं राशन कार्ड नेहमीसाठी सुरू ठेवू शकता. ही सर्व प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच करायची आहे आणि सोप्या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, सर्वात आधी जे आहे ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये 2 ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे. सर्वात पहिली ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायची आहे आधार फेस RD. ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर ही ॲप्लिकेशन ओपन करायची नाही. नंतर दुसरी ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायची आहे मेरा KYC. बघा, अशा प्रकारे इंटरफेस दिसून येतो. मेरा KYC ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. बघा, हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी 2च स्टेट दाखवत आहे, केरळा, दुसरा आहे लक्षद्वीप. पण आपल्याला या ठिकाणी केरळा या स्टेटवर सिलेक्ट करायचं आहे. केरळा स्टेटवर सिलेक्ट केलं तरी तुमचं महाराष्ट्राची जे KYC आहे, महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांची KYC या ठिकाणी होऊन जाईल. केरळा सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर जनरेट OTPवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. सर्वात आधी तुम्हाला एक OTP टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर OTP येईल. म्हणजे आधार कार्डचा OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येईल. तो मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. लिंक नसला तर OTP येणार नाही. OTP या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट बटनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, सर्वात आधी बेनिफिशियरी डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव, होम स्टेट महाराष्ट्र या ठिकाणी आलेलं आहे. आपण केरळ सिलेक्ट केलेलं होतं, पण महाराष्ट्र या ठिकाणी इनेबल झालेलं आहे. तुम्हाला त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा राशन कार्डचा नंबर दिसून येईल आणि जिल्हा दिसून येईल. आणि या ठिकाणी बघा, KYC अप्रूव्हलमध्ये कोणतीच डिटेल नाही, काहीच तुम्हाला दिसून येत नाही. KYC स्टेटससुद्धा या ठिकाणी खाली आहे आणि तुमचा आधार क्रमांकाचा शेवटचे नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, खाली ऑप्शन आहे फेस KYC, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला काही परमिशन मागण्यात येईल. त्या परमिशनवर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आणि बघा, आपण सर्वात पहिली जी ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड केलेली होती आधार फेस RD, ती ॲप्लिकेशन या ठिकाणी ऑटोमॅटिक जी आहे ती ओपन होऊन जाईल. ही ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर बघा, तुमचा फेस तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या फोटो स्क्रीनमध्ये ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी बघा, कॅप्चर केल्यानंतर जे आहे ते KYC स्टेटस रजिस्टर सक्सेसफुल झालेलं आहे. आणि डेट अँड टाईम बघा, आजचाच डेट अँड टाईम आहे 20 डिसेंबर 2024 आणि टाईमसुद्धा तुम्ही पाहू शकता. आपल्याला या ठिकाणी ओके बटनवर क्लिक करायचं आहे. ओके बटनवर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी परत आपल्याला एक वेळा सिलेक्ट करायचं आहे केरळा. त्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी आधार OTP टाकायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला जे आहे ते OTP आणि कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, सेम पेज तुमच्यासमोर ओपन होईल. आणि या ठिकाणी बघा, आधी KYC स्टेटसमध्ये जे आहे ते काहीच नव्हतं, पण आता या ठिकाणी जो Y आलेला आहे, Y आला याचा अर्थ तुमचं KYC रजिस्ट्रेशन आहे जे आता पेंडिंग आहे ते लवकरच जे आहे ते पूर्ण ऑटोमॅटिक होऊन जाईल. आधी बघा, या ठिकाणी KYC अप्रूव्हलच्या समोर स्पेस होती, पण या ठिकाणी खाली KYC स्टेटसमध्ये काहीच नव्हतं, पण आता या ठिकाणी Y म्हणजे यस झालेलं आहे. तुमची KYC या ठिकाणी डन झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलवरूनच आधार क्रमांक आणि OTP टाकून KYC करू शकता आणि आपलं राशन कार्ड सुरू ठेवू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.